नमस्कार. कालच्या लेक्चरमध्ये आपण या आधीच्या लेक्चरमध्ये आपण टॅली कंपनीमध्ये वेगवेगळे लेजर्स कशा पद्धतीने क्रिएट करावेत, त्यासाठी अंडर ग्रुप कोणता असावा या संबंधीची संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे. नक्कीच तुम्ही त्याबद्दल प्रॅक्टिस केली असेल, इंटरनेटवरून देखील काही माहिती घेऊन तुम्ही प्रॅक्टिस केलेली असेल. तरी देखील जर कोणत्या लेजरसाठी अंडर ग्रुप काय असावा हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की पाठवा, मी तो सोडवण्याचा प्रयत्न करेल. आज आपण पाहणार आहोत टॅलीमध्ये इन्व्हेंटरी इन्फो. जर का आपण बिझनेस करणार असाल, ट्रेडिंग असू द्या किंवा मॅन्युफॅक्चरिंग असू द्या, तर त्या बिझनेसमध्ये गुड्स हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. गुड्स म्हणजे अशी गोष्ट की जी आपण खरेदी करून पुढे विकत असतो. अशा प्रत्येक गोष्टीला आपण गुड्स म्हणतो. उदाहरण सांगायचं झालं तर कॉम्प्युटर. जर का आपण कॉम्प्युटरची खरेदी विक्री करणार असाल तर कॉम्प्युटर हा आपल्यासाठी गुड्स असणार आहे. पण जर आपण एक कॉम्प्युटर आपल्या ऑफिसमध्ये ठेवण्यासाठी घेतला असेल तर मात्र हा आपल्यासाठी गुड्स नसून ती आपली फिक्स असेट असणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे जर वस्तू आपण परत विकण्यासाठी घेत असाल तर ती वस्तू आपली असणारी गुड्स, पण परत न विकण्यासाठी कंपनीची मालमत्ता संपत्ती म्हणून घेणार असाल तर ती आपल्यासाठी फिक्स असेट असणार आहे. आता आपण गुड्ससाठी काय काय पद्धतीचे मास्टर्स क्रिएट करावं लागतात ते पाहून घेऊया. आता समजा थोड्या वेळासाठी आपण असा विचार करूया की आपलं एक मोबाईलचं दुकान आहे. तर मोबाईलच्या दुकानमध्ये जर आपण जातोय तर त्यामध्ये आपण नोकियासाठी वेगळा ग्रुप तयार करतो, सॅमसंगसाठी वेगळा मांडणी तयार करतो किंवा वेगळी रॅक तयार करतो, ओप्पोसाठी वेगळी रॅक तयार करतो. त्यानंतर जे कंपन्या आपल्याकडे आहेत त्या प्रत्येक कंपनीसाठी आपण वेगवेगळे रॅक तयार करत असतो. त्या रॅकमध्ये पण आपण प्रकारावाईज फोन लावत असतो. उदाहरण सांगायचं झालं तर अँड्रॉइड फोन वेगळ्या ठिकाणी ठेवतो आपण, साधे बेसिक फोन वेगळ्या ठिकाणी ठेवतो आपण, स्मार्टफोन वेगळ्या ठिकाणी ठेवतो आपण, राउटर आपण वेगळ्या ठिकाणी ठेवतो आणि ॲसेसरीज आपण वेगळ्या ठिकाणी ठेवतो. म्हणजे खरं तर एक ग्रुप, त्यानंतर त्याची कॅटेगरी आणि त्यानंतर त्याचा जो काही स्टॉक आयटम आहे, जसं नोकिया 1100 फोन आहे, अशा पद्धतीने आपण ती मांडणी करत असतो. अगदी त्याच पद्धतीची मांडणी आपल्याला टॅलीमध्ये शिकायची आहे. त्यासोबतच आपल्या कंपनीचे वेगवेगळ्या ठिकाणी गोडाऊन्स असण्याची देखील शक्यता आहे. मग हे गोडाऊन्स, स्टॉक आयटम, स्टॉक कॅटेगरी आज आपण शिकणार आहोत. तर इन्व्हेंटरी इन्फोला मी एंटर बटन प्रेस करतोय. माझ्यासमोर दिसत आहेत स्टॉक ग्रुप, स्टॉक आयटम, युनिट ऑफ मेजर. या 3 गोष्टींवरती आपल्याला आत्ता काम करायचं आहे. याच्या व्यतिरिक्त अजून 2 गोष्टी आपल्याला हव्यात, त्या म्हणजे गोडाऊन्स आणि स्टॉक कॅटेगरी. पण त्या इथं दिसत नाही आहेत आपल्याला. मग त्या इथं आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला पहिल्यांदा तर F11 ही शॉर्टकट की प्रेस करावं लागेल. F11 फीचर्स ऑन करावं लागतील. F11चे फीचर्स ऑन केल्यानंतर आपल्याला इन्व्हेंटरीचे फीचर्स ऑन करावं लागेल. मग यासाठी आपल्याला इथं क्लिक करावं लागेल किंवा F2 बटन दाबावं लागेल किंवा I बटन प्रेस करावं लागेल. इन्व्हेंटरी फीचर्सला मी आलो आहे. त्यानंतरचा ऑप्शन आहे इथं मेंटेन मल्टिपल गोडाऊन्स. तर इथं आपण येस करून घेऊया. का एकपेक्षा जास्त गोडाऊन्स कंपनीकडे असतील तर मेंटेन मल्टिपल गोडाऊन्स येस करून घेऊया. मेंटेन स्टॉक कॅटेगरी. जर त्या वस्तू तुम्ही विकताय त्याचे अनेक प्रकार असतील तर मात्र इथं तुम्ही येस करून घ्या. बाकी सर्व गोष्टी कधी येस करायच्या काय हे आपण पुढे जाऊन पाहणार आहे. आज तरी आपण सध्या या 2 गोष्टींसाठी येस केले, मेंटेन मल्टिपल गोडाऊन आणि मेंटेन स्टॉक कॅटेगरीज. हे सगळं झाल्यानंतर आपण ही स्क्रीन ॲक्सेप्ट करून घेऊया किंवा कंट्रोल A बटन प्रेस करा. ॲक्सेप्ट स्क्रीन ॲक्सेप्ट केलेली आहे. पुन्हा पाठीमागे येतोय एस्केप कीने. आता पाहून घ्या स्टॉक ग्रुप, स्टॉक कॅटेगरी आणि गोडाऊन्स हा टॉपिक इथं वाढलेला आहे. तर प्रथमतः आपण गोडाऊन्स तयार करून घेऊया. मी आलो गोडाऊन्सला. गोडाऊन्समध्ये आल्यानंतर क्रिएटमध्ये मी गोडाऊन तयार करतो, ऑफिस गोडाऊन. एंटर. मग हे जे गोडाऊन आहे हे मेन लोकेशन मध्येच मिळतं का आपल्या, की हे वैयक्तिक स्वतंत्र गोडाऊन आहे, तर हे स्वतंत्र गोडाऊन आहे म्हणून मी याला प्रायमरी घेतलं. मग आवर स्टॉक विथ थर्ड पार्टी, ह्या गोडाऊनमधून थर्ड पार्टीला आपण स्टॉक देणार आहोत का, तर की आपण नाही देणार आहेत हे आपल्याला इथं ठरवता येतं. तर आपण इथून थर्ड पार्टीला कुठल्याही प्रकारची वस्तू देणार नाही आहे, गुड्स देणार नाही, म्हणून इथं आपण नो ठेवलं. तसंच थर्ड पार्टी इथं एक नवीन ऑप्शन आहे आपल्याला, थर्ड पार्टी इथं गोडाऊन्समध्ये मला आणणार का, तर इथे देखील आपण नो ठेवलेलं आहे. एंटर. तसंच आपण आणखी गोडाऊन बनवू शकतो, स्टोरेज गोडाऊन. एंटर. तर अशा पद्धतीने आपण गोडाऊन्स कसे तयार करायचे हे पाहिलं. एस्केप कीने मी पाठीमागे जातोय.
पुन्हा एकदा एस्केप कीने पाठीमागे जातोय. गोडाऊन्स आणि केलेले गोडाऊन्स पाहण्यासाठी डिस्प्ले ऑल गोडाऊन्स. आपल्याकडे 3 गोडाऊन्स आहे, एक तर मेन लोकेशन, दुसरं ऑफिस गोडाऊन आणि तिसरं स्टोरेज गोडाऊन. मेन लोकेशन हे टॅलीने ॲटोमॅटिक बनवून दिलं होतं. एस्केप कीने पाठीमागे जाऊया, पुन्हा पाठीमागे आणि आता बनवून घेऊया स्टॉक ग्रुप. स्टॉक ग्रुप म्हणजे आपण त्या कंपन्यांची नावं देऊया. इथं समजा नोकिया या नावाचा मी एक स्टॉक ग्रुप क्रिएट केला आहे. शुड क्वांटिटीज ऑफ ॲटम टू बी ॲड. या नोकिया ग्रुपमध्ये आपण क्वांटिटी ॲड करणार आहोत का? नाही. याला GST आपण फिक्स ठेवणार आहे का? नाही ठेवणार, कारण नोकिया फोनला वेगळा GST तर नोकियाच्या ॲसेसरीजला वेगळा GST असू शकतो. म्हणून दोन्ही ठिकाणी आपण नो ठेवलं आहे. एंटर. त्यानंतर सॅमसंग. एंटर 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 एंटर. नंतर ओप्पो. म्हणजे ज्या ज्या काही कंपन्या आहेत त्या सर्वांसाठी आपण काय बनवून घेतोय? स्टॉक ग्रुप. लावा, विवो. पहा आपण बनवले स्टॉक ग्रुप पाहण्यासाठी एस्केप की मल्टिपल डिस्प्ले एंटर. स्टॉक ग्रुप आपण क्रिएट केले. समजा एखादा स्टॉक ग्रुप आपल्याकडनं चुकला किंवा चुकीचा झाला तर त्या केसमध्ये त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी जाऊया आपण सिंगल अल्टर. लावा. मला वाटलं की लावा फोन असा मला तयार करायचा आहे तर मी इथं चेंजेस पाहिजे ते करून घेऊ शकतो. किंवा एखादा जर का आपल्याला तो ग्रुप नको असेल तर स्टॉक ग्रुप अल्टर लावा फोन ऑलरेडी किंवा डिलीट बटनवर आपण क्लिक करूया. एंटर. तर आपण स्टॉक ग्रुप कशा पद्धतीने तयार करायचे हे पाहिले. त्यानंतर आपण तयार करूया स्टॉक कॅटेगरी म्हणजे ह्या फोनचे प्रकार क्रिएट. मग फोनचे प्रकार कोणते? अँड्रॉइड पद्धतीचा फोन असतात. बेसिक फोन. त्यानंतर असतात स्मार्ट फोन. ॲसेसरीज. असे खूप सारे प्रकार असतात. आता मी ॲसेसरीजमध्ये मुद्दाम काहीतरी चुका केल्या होत्या त्या आपल्याला पाहायच्यात की माझ्याकडनं काय चुकलं होतं किंवा स्पेलिंग मिस्टेक करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी आपण अल्टरला जाऊया. मग ह्यातले तुम्हाला कोणते बदल करायचे आहे? आता आपण ॲसेसरीजमध्ये चुकवलं आहे. समजा आपण मला वाटतं की अँड्रॉइडमध्ये मला चेंज करायचं आहे. अँड्रॉइड. मग मला अँड्रॉइडला मी चेंज करतो आहे. इथं अँड्रॉइड फोन म्हणतो आहे. एंटर 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 एंटर. तर अशा पद्धतीने आपण बदल करू शकतो. किंवा जर का आपल्याला वाटलं की एखादी गोष्ट आपल्याला इथली नकोच आहे कॅटेगरी तर अल्टरला जावा, ॲसेसरीजला जावा आणि इथनं आपण त्याला काय करूया? डिलीट. एंटर. तर आता आपण स्टॉक ग्रुप कसे क्रिएट करायचे, स्टॉक कॅटेगरीज कशा क्रिएट करायच्या आणि गोडाऊन्स कसे क्रिएट करायचे हे पाहिलं आहे. आता आपल्याला स्टॉक ॲटम क्रिएट करायचे आहेत पण त्याआधी हा स्टॉक ॲटम कशामध्ये मोजला जाणार? जर आपल्याकडे फोन आहेत तर आपण नक्कीच ते लिटरमध्ये किंवा किलोमध्ये मोजणार नाही आहेत, ते नंबर्समध्ये मोजणार आहेत. म्हणून ते मोजण्यासाठी आपण तयार करूया युनिट ऑफ मेजर्स क्रिएट. NOS नंबर्स. मी फुल फॉर्म पण टाकला त्याचा. एंटर. त्यानंतर मी इथनं युनिट क्वांटिटी कोड तो घेतो मी इथनं NOS नंबर्स. एंटर. नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस म्हणजे फोन तुम्ही अपूर्णांकामध्ये विकणार असाल 1.5 फोन 2 फोन 1.25 फोन तर इथं तुम्ही अपूर्णांकाचे प्लेसेस घेऊ शकता. पण आता आपण ते अपूर्णांकात विकणार नाही आहे म्हणून इथं 0. एंटर एंटर नंबर्स. तसंच जर का आपलं ऑइलची फॅक्टरी असेल तर मात्र आपण इथं LTR घेणार आहे लिटर. हा फक्त उदाहरण दाखवतोय मी तुम्हाला. हे नाही बनवलं तरी चालेल, नंबर्स मात्र बनवणं गरजेचं आहे. लिटरसाठी दिसतंय का इथं आपल्याला काही? मला तर नाही सापडलं. मी नॉट ॲप्लिकेबल घेतो, कदाचित असेल पण. एंटर एंटर एंटर. लिटर पाहिले आपण. त्याचप्रमाणे मिलीलिटर पण असू शकतात. ML. एंटर.
एंटर. आपल्याला भेटलं नाही आहे तर आपण नॉट ॲप्लिकेबलच ठेवलं. एंटर एंटर. आता लिटर आणि मिलीलिटर ह्या दोघांचा मिळून आपण 1.5 किंवा 1.25 लिटर करू शकतो. तर मग अशा केसमध्ये आपल्याला इथं हा जो टॉपिक आहे टाईप सिम्पल त्याच्याऐवजी आपल्याला इथं घ्यावं लागेल कंपाऊंड. कंपाऊंड घेतला आपण इथनं, कंपाऊंड. त्यानंतर आपल्याला लिटर्स ऑफ 1000 मिलीलिटर हा टॉपिक घ्यावा लागेल. पाहून घ्या, लिटर्स ऑफ 1000 मिलीलिटर्स. एकमेकांना आपण काय करून घेतले, हे कंपाऊंड करून घेतले. तर अशा पद्धतीने आपण आता युनिट ऑफ मेजर क्रिएट करायला शिकलो. तयार केलेले युनिट ऑफ मेजर पाहूया. डिस्प्ले. तर आपण तयार केलेले आपल्याला इथं पाहायला भेटत आहेत युनिट ऑफ मेजर्स. आता तयार करूया स्टॉक आयटम. एंटर क्रिएट. स्टॉक आयटम क्रिएट करतो मी. पहिला नोकिया 1100. एंटर एंटर. हा कोणत्या कंपनीचा आहे? नोकिया कंपनीचा आहे. याची कॅटेगरीज कोणती आहे? हा बेसिक फोन आहे. हा मोजायचा कशात? तर हा नंबर्समध्ये मोजायचा आहे. GST याला लागू होतो का? यस, लागू होतो. जर का हा टॉपिक इथं दिसत नसेल तुमचा तर तुम्ही GSTचे फीचर्स ऑन केलेले नाही आहेत. F11 F3ला जाऊन ते फीचर्स ऑन करून घ्या. ॲप्लिकेबल आहे का? यस, ॲप्लिकेबल आहे. याला यस करून घेऊया. एंटर. GST ऑन व्हॅल्यू किंवा ऑन ॲटम रेट. तर आपण इथं आता ऑन व्हॅल्यू घेऊया. ऑन ॲटम रेटमध्ये आपण काय करू शकतो ते पुढच्या ॲटम्स बरोबर आपण ट्राय करू. ऑन व्हॅल्यू टॅक्सेबल 12%. नोकिया हेडफोन. एंटर एंटर. आता इथं कंपनी नोकिया. आता ह्यातला कुठलाच फोन नाही आहे. खरं तर इथं आपल्याला ॲसेसरीज हा टॉपिक पाहिजे होता. इथं आपण Alt+C बटन दाबून, Alt+C पहा, लक्षात घ्या, Alt दाबून धरून C बटन जर मी प्रेस केलं तर इथं आपण नवीन कॅटेगरीज तयार करू शकतो. किंवा जर का तुम्हाला त्याला कॅटेगरीज द्यायच्या नसतील तर इथं आपण नॉट ॲप्लिकेबलला क्लिक करू शकतो. त्यानंतर हे देखील आपल्याला कशात मोजायचे? नंबर्समध्ये. ॲप्लिकेबल आहे GST, याला यस करूया. यस. समजा असा आपण विचार करूया की ह्याच्यावरती जर मी 50च्या आतमध्ये स्टॉक घेतला तर मला वेगळा टॅक्स लागतो आणि 50पेक्षा जास्त जर मी स्टॉक घेतला तर मला वेगळा टॅक्स लागतो. अशी जर परिस्थिती असेल तर आपण इथं घेऊया ऑन ॲटम रेट. एंटर एंटर. अप टू 50 टॅक्सेबल. एंटर 12%. एंटर एंटर. पण जर 50पेक्षा जास्त मी कितीही घेतोय तर टॅक्सेबल 18%. एंटर. किंवा असा आपण विचार करूया की टॅक्स तर 12% लागतोय पण मला सेस लागतंय त्याच्यावरती 2%, एज्युकेशन सेस. एंटर 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 एंटर. तर आत्ता जी आपण एंट्री केली होती, पेजअप करतोय मी, नोकिया हेडफोन, ही जी आपण एंट्री केली होती, शक्यतो इथं जे आपण यस करून ही स्लॅब घेतले होते, या अशा पद्धतीचे स्लॅब शक्यतो नसतात. पण जर असेल तर आपल्याला माहिती असावी म्हणून या पद्धतीची एंट्री आपण पाहिलेली आहे. एंटर. खरं तर हे आहे ऑन व्हॅल्यू, जे आपण बरोबर करून घेऊया परत. टॅक्सेबल 12%. नोकिया हेडफोन झाले. नंतर आपण घेऊया सॅमसंग A5. एंटर एंटर. कंपनी असणार याची सॅमसंग. हा असणार आहे अँड्रॉइड फोन. मोजायचा आहे नंबर्समध्ये. एंटर. GST लागू होतो का? यस. ऑन व्हॅल्यू टॅक्सेबल 12%. गुड्स. ओप्पो F11. एंटर एंटर. याची कंपनी घेऊया आपण ओप्पो. हा आहे अँड्रॉइड फोन. हा मोजायचा आहे नंबर्समध्ये. GST ॲप्लिकेबल आणि इथं आपण यस करून घेऊया. व्हॅल्यूवरती यस. टॅक्सेबल 12%. आता इथं आपण मगापासून ही गोष्ट तुम्हाला सांगितली नाही की ओपनिंग बॅलन्स काय असतो. तर आपल्याकडे आधीचा काही स्टॉक शिल्लक आहे का? आजच्या तारखेच्या आधीचा काही स्टॉक शिल्लक आहे का? जर तो स्टॉक आपल्याकडे शिल्लक असेल तर स्टॉक आपण टाकतोय ओपनिंग क्वांटिटी आणि त्यानंतर तो टाकतोय आपण काय रेटने तो घेतलेला आहे तो, आणि एकूण किती रुपयाची आपल्याकडे स्टॉक शिल्लक आहे इथं टाकणार आहे. पण आपण कंपनीत जर नवीन करत असाल तर इथं कुठल्याही प्रकारे क्वांटिटी येणार
नाही. मात्र जर का तुमच्याकडे मागचा एक फोन शिल्लक आहे तर आपण इथे एक टाकूया फोन. मग तो कोणत्या गोडाऊनला शिल्लक आहे लगेच आपल्याला विचारलं गेलं, त्यामध्ये आपण घेऊया तो फोन ऑफिस गोडाऊनला शिल्लक आहे. रेट विचारला तर त्याचा किंमत आहे आपल्याला 10,000 रुपये. याप्रमाणे आपल्याकडे तो शिल्लक आहे असं आपण एंटर बटन प्रेस करून दाखवलं आहे. पहा, जर का ओपनिंग बॅलन्स आपण दाखवला तर ह्या पद्धतीने तो पाहायला भेटतो. असे अनेक प्रकारचे स्टॉक आयटम जे काय आहेत ते तुम्हाला बनवायचे आहेत. बनवून झालेले स्टॉक आयटम पाहण्यासाठी जाऊया आपण. स्टॉक आयटम, मल्टिपल डिस्प्ले, एंटर. पहा, नोकिया 1100 हा स्टॉक आयटम बनवला आहे. अंडर ग्रुप असणारे नोकिया, कॅटेगरी असणारे बेसिक फोन, युनिट ऑफ मेजर असणारे नंबर्स. त्यानंतर नोकिया हेडफोन बनवले, अंडर ग्रुप नोकिया, नॉट ॲप्लिकेबल, कॅटेगरीज आणि त्यानंतर नंबर्समध्ये मोजला. ओप्पो F11 बनवला आहे आपण. अँड्रॉइड फोन आहे. नंबर्स, ओपनिंग बॅलन्समध्ये एक क्वांटिटी 10,000 रुपयाप्रमाणे एकूण 10,000 रुपयाचा स्टॉक आपल्याकडे शिल्लक आहे. सॅमसंगचे फोन बनवलेत आपण. कुठल्याही प्रकारे स्टॉक शिल्लक नाही आहे. एस्केप कीने पाठीमागे येतोय. एस्केप कीने पाठीमागे येतोय. जर का आपल्याला एखाद्या टॉपिकमध्ये चेंजेस करायचे असतील तर त्यासाठी आपण जाऊया अल्टर. त्यानंतर आपण जाऊया नोकिया हेडफोन. याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. याच्यामध्ये आपली कॅटेगरीज टाकायची राहिली होती तर इथं आपण अल्ट सीने कॅटेगरी बनवून टाकू शकतो. किंवा आपल्याला हे जर नकोच असेल तर अल्ट डी किंवा डिलीट बटननी आपण इथं डिलीट बटनला क्लिक करून आपण ही जो काय आपण स्टॉक आयटम बनवला होता तो करून टाकू शकतो. एस्केप की, एस्केप की, एस्केप की, एस्केप की. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टॉक आयटम कशा पद्धतीने क्रिएट करायचे हे पाहिलेलं आहे. आजचा प्रश्न आहे आपल्याला की जर का आपल्याला नको असलेला स्टॉक आयटम आपल्याला डिलीट करायचा असेल तर त्यासाठी कोणती शॉर्टकट की आपण वापरली आहे. प्रश्न क्रमांक 1, नको असलेला आपल्याला जर का स्टॉक आयटम डिलीट करायचा असेल तर आपण कोणती शॉर्टकट की वापरलेली आहे. प्रश्न क्रमांक 2, लगेचच जाग्यावरती दिसणाऱ्या ठिकाणी आपल्याला जर का नवीन काही स्टॉक कॅटेगरी क्रिएट करायची होती तर त्यासाठी आपण कोणती शॉर्टकट की सांगितली होती. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये पाठवा. आजसाठी एवढंच. धन्यवाद.